जायखेडा पोलिसांचा गुन्हेगारांना दणका. 2 सराईत गुन्हेगार नाशिक जिल्ह्यातून वर्षभरासाठी तडीपार. शेकडो जणांवर प्रतिबंधक कारवाई. आपण पाहतात 24x7 न्यूज रिपोर्ट चॅनल. नाशिक जिल्ह्यातील जायखेडा पोलीस ठाणे हद्दीत गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने अत्यंत कठोर पावले उचलली आहे. 2 सराईत गुन्हेगारांवर 1 वर्षासाठी नाशिक जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले असून परिसरात शांतता राखण्यासाठी शेकडो व्यक्तींवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे. जायखेडा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार राजू उर्फ राजेंद्र काशीनाथ साळुंके वय वर्ष 29 राहणार नामपूर आणि अमोल सुरेश चव्हाण राहणार श्रीपुरवडे या 2 सराईत गुन्हेगारांवर चोरी, शरीर दुखापत, जुगार तसेच महिलांवरील अत्याचार सारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. या दोघांच्या गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे सार्वजनिक शांततेस धोका निर्माण होत असल्याने उपविभागीय दंड अधिकारी बागलान यांनी या दोघांनाही नाशिक जिल्ह्यातून 1 वर्षासाठी तडीपार करण्याचे आदेश दिले आहेत. केवळ तडीपारच नव्हे तर मोठ्या प्रमाणात प्रतिबंधक कारवायांचा धडाकाही पोलिसांनी लावला आहे. भारतीय नागरी सुरक्षा संहिता 2023 चे कलम 126 240 जणांवर कारवाई करून त्यांचे बंद पत्र घेण्यात आले आहे. भारतीय नागरी सुरक्षा संहिता 2023 चे कलम 229 73 जणांवर गंभीर गुन्हे कारवाई करण्यात आली आहे. मुंबई पोलीस अधिनियम कलम 93 दारूबंदीच्या गुन्ह्यामध्ये 63 जणांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे. संपूर्ण कामगिरी नाशिक पोलीसचे ग्रामीण अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंग संधू आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे, उपनिरीक्षक संदीप चेडे आणि त्यांच्या पथकातील अंमलदार देवा गोविंद, पंकज गुंजाळ, भूषण पगारे व इतर सहकाऱ्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की तडीपार केलेले दोन्ही गुन्हेगार जर नागपूर किंवा नाशिक जिल्ह्यात हद्दीत कुठेही आढळून आले तर तातडीने जायखेडा पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा. 24x7 न्यूज रिपोर्टसाठी मुख्य संपादक उमेश मोरेसह तालुका प्रतिनिधी परशुराम आयरे, जायखेडा सटाणा.